लहानपणी पप्पांसोबत बाहेर पडलं ना काही नक्की खायला मिळायचं. आम्हाला हे ठाऊक असायचं म्हणून आम्ही जाणून बुजून पप्पांच्या मागे लागायचो. काही ना काही मिळेल म्हणजे त्यात आमची फेवरेट पुरी भाजी. सुरेश अंकलच्या हातची पुरी भाजी म्हणजे वाह, अजूनही आठवण आली की तोंडाला पाणी येतं. चला म्हटलं अंकल जसे बनवायचे तशी पुरी भाजी बनवून बघूया. सिंपल आणि टेस्टी देखील. मी त्यासाठी आलू मटर आणि टोमॅटो बॉईल केले. त्यात फक्त हिंग, हळद आणि मीठच घातलं होतं. टमाट्याची सालं काढून घेतली. इकडे फोडणीला घातली जिरे, मोहरी, कढीपत्ता. हे तडतडलं की त्यामध्ये मी बारीक केलेली लसणाची आणि अद्रकची पेस्ट घातली. हे सोटे झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. नंतर जो टोमॅटो होता सालं काढलेला उकडलेला तो मी याच्यात मॅश करून घेतला. हे व्यवस्थित सोटे केलं. त्यात मसाले घातले आणि नंतर आलू मटर ॲड केले. आलू मटर चमच्यानेच त्यामध्ये व्यवस्थित मॅश करून घेतले. नंतर पाणी ॲड केलं गरम, मीठ घातलं, कसुरी मेथी ॲड केली आणि गरम गरम पुऱ्यांसोबत भाजी सर्व केली. आली आहे 70%.